नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण दुधापासून पनीर कसे बनवायचे हे बघणार आहेत। याकरिता मी अर्धा लिटर एवढं गीर गाईचं दूध घेतलेलं आहे। दुधाला उकळी येऊ द्यायची। या ठिकाणी मी दूध फाडण्याकरिता व्हिनेगरचा वापर करत आहे। तुम्ही या ठिकाणी लिंबाचा पण वापर करू शकता। या ठिकाणी मी 2 छोटे चमचे व्हिनेगर आणि 2 छोटा चम्मच पाणी घेतलेले आहे। ते दुधामध्ये उकळी आली की टाकून घ्यायचं। गॅसचा पॉवर कमीच ठेवलेला आहे। या ठिकाणी आपलं दूध फाटायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी गॅस बंद करून घ्यायचा। आपलं दूध पूर्णपणे फाटलेलं आहे, बघू शकता। यानंतर मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये गाळणी ठेवलेली आहे आणि त्यावर एक रुमाल ठेवलेला आहे। यावरती आपण फाटलेलं दूध काढून घेऊया। पनीर बनविण्याकरिता कलर जाणारा कापड वापरायचा नाही, नाहीतर त्याचा कलर पनीरला लागू शकतो। यानंतर यावर थंड पाणी टाकून घेऊया। पाण्याने छान धुवून घ्यायचं, म्हणजे व्हिनेगरचा वास निघून जातो। यानंतर मी यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। आणि रुमालाला घडी करून त्यावर काहीतरी भारी असं ठेवून घ्यायचं। हे मी 1 तासाकरिता ठेवलेलं आहे। 1 तासानंतर बघू शकता आपलं पनीर रेडी झालेलं आहे। ताजं असं पनीर आपलं घरच्या घरी तयार झालेलं आहे, अगदी सोप्या पद्धतीने। आपण याला कट करून बघूया। एकदम सॉफ्ट झालेला आहे, बघू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।